महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पडलेल्या पावसाची नोंद धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे। त्याचं जिवंत उदाहरण जर पाहिजे असले तर आपल्या समोर आपण पाहू शकतो की ही तुळजापूर तालुक्यातील मोरटा गाव आहे आणि मोरडा गाव आहे आणि या गावातील एक साठवण तलाव आहे। तर तो साठवण तलाव अक्षरशः फुटलेला आहे। आपण पाहू शकतो याचा भराव जी आहे तो मधोमध फुटलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो भराव फुटल्यामुळे खाली जी शेती आहे ही शेतीचं फार मोठं नुकसान झालंय। सगळा भरावाचा जी मलबा आहे, दगड आहे, माती आहे ही ह्या शेतामध्ये वाहून आली आणि अक्षरशः ह्या शेतामध्ये जो उभा ऊस होता हा ऊस तर आपल्याला कुठं दिसत नाहीये, मात्र ह्या जमिनीवरती 5 फुटाचा थर जी आहे ती ह्या मातीनं आणि दगडानं निर्माण झालाय। एवढा मोठा पाऊस धाराशिव जिल्ह्यामध्ये पडलेला आहे। हे काल आणि परवा 2 दिवस पडलेल्या पावसानं ही अशी परिस्थिती या ठिकाणची केलेली आहे। तर आता ही शेत ज्यांचं आहे ती शेतकरी आपल्या बरोबर आहेत। मला सांगा ही कधी झाला प्रकार ही 29 तारखेला संध्याकाळी रात्री 1:30 वाजता। बर, काय म्हणजे तुमचं इथं शेत किती सर्वे नंबर आहे तुमचा? काय सर्वे नंबर 42 गट नंबर 75। बरं, कसं काय फुटलं वाटतं तुम्हाला? म्हणजे पाऊसच जास्त झालाय का दुसरं काय कारण आहे त्याला? ही पाऊस तळ फुल भरलं होतं। माझ्या शेताच्या डाव्या बाजूला एक खडी क्रशरचा ही आहे, खडी क्रशर आहे। त्या खडी क्रशरचं अतिक्रमण केलेलं आहे। खडी क्रशरच त्या सांड्यावर अतिक्रमण आहे। दगड आहे, खडी आहे, त्याचं मटेरियल आहे। ती पॅक झाल्यामुळं ही दबाव येऊन ह्या सांडव्याला पाण्यावर प्रेशर येऊन ही सेंटरलाच तलाव फुटला। त्याच्या खाली माझी 2 एकर ऊस आहे आणि माझ्या रोड साईडला तुळजापूर बिंबडी रोडच्या बाजूला एक दगडखाना आहे माझ्या शेतापासून एक 500 फुटावर। ती बोर ब्लास्टिंग होत आहे। त्या बोर ब्लास्टिंगच्या हादऱ्यानं ही तळ कमजोर होऊन ही कमजोर बी झाला आणि त्या मटेरियल टाकल्यामुळं त्याच्यामुळे ही तळ फुटलं। किती वर्षाचा तलाव आहे हा? कधी बांधण्यात आला होता? 1983 ला बांधलेला तलाव आहे। 1983 ला? हा। आणि वारंवार मी कलेक्टर ऑफिसला तक्रार दिलेली आहे, जिल्हा परिषदेला तक्रार दिलेली आहे। किंवा इथं लेबर होते त्या खडी मशीनवर, त्या लेबरनी फिशिंग उकलून खेकडे खाण्यासाठी ती दगड काढले होते। ती लेबर असते तिथं। ही प्लास्टिकचा ह्यानं हे फुटलेला तलाव आहे। तुमचं पण शेत आहे का इथं? हे माझं गट नंबर 75 मध्ये माझी जमीन आहे स्वतःची। गेले 25-30 वर्ष झाले मी शेतीच करतो। माझ्या ह्याच गटामध्ये जमीन आहे आणि ह्या तळ्याचा जमिनीचा माझा पहिल्यापासूनचा संबंध आहे। म्हणजे पूर्ण माहिती आहे। इथं जे भारत पवार यांच्या टोन क्रेशर आहे त्या टोन क्रेशरचे त्या सांडवामध्ये जे पाणी जातं ओव्हरफुल झाल्यानंतर ते अतिक्रमण झाल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी दगड मुरुम त्यांनी जे खडी वगैरे त्याच्यात साठवण केलेली होती त्याच्यात पाणी जाऊ शकलं नाही तळ्यातलं। त्यामुळे ही तळ ओव्हरफुल होऊन ही फुटले गेले नाही। एवढी आपत्ती आमच्यावर आलेलं, एवढं संकट आमच्या शेतकऱ्यावर आलेलं आहे। ह्याच्यात कारणीभूत आहे फक्त एवढं की टोन क्रेशर मालक। आता काय मागणी तुमची? ही शेतीचं सगळं नुकसान झालंय तुमच्या? माझी ही मटेरियल काढायला शेतातले कमीत कमी 10 लाख रुपये खर्च आहे आणि माझा 2 एकर ऊस गेलेला आहे आणि मला 5-6 मुले आहेत, एक मुलगा आहे। मला ह्याच्याशिवाय दुसरी कुठलीही प्रॉपर्टी नाही आणि या शेतीवरच माझी उपजीविका आहे। आता ही नुकसान झालंय। प्रशासनानं माझ्याकडे बघितलं पाहिजे, मला मदत केली पाहिजे। टोन क्रेशरवर कायदेशीर कारवाई होऊन त्याला ही केलं पाहिजे, गुन्हा नोंद झाला पाहिजे टोन क्रेशरवाले। तुमची मागणी? माझी मागणी आहे। आणि इथं आजूबाजूला प्लास्टिकचे दगड येऊन पडतात माझ्या शेतात, पाईप फुटतेत, पिकावर दगड पडतेत। त्या धुरळ्यानं माझी सुपीक जमीन नापीक झालेली आहे। कसलीही जमीन माझी पिकत नाही, प्रदूषण होतंय। आम्ही जवळजवळ 2010 पासून कलेक्टर ऑफिसला आम्ही कळवत आलेलो आहोत, तरी पण तुमची दखल घेतली नाही। अच्छा, आपण ह्या ठिकाणी बघा, ह्या साईडला जर पाहिलं तर ते विहीर सुद्धा आहे आणि त्या साईडला जी पोल असतो, लाईटचा पोल आहे आणि त्या पोलवरती तो मोटर चालू करण्यासाठी एक बोर्ड लावलेला आहे। ती बोर्ड किती उंचीवर असतो याचा आपल्याला अंदाज येतो आणि ही जी दगड माती जी आहे ह्या तलावातून आलेली आणि ती समोरची विहीर ह्याचा अंदाज म्हणजे जवळजवळ 5-5.5 फूट ही माती जी आहे ती ह्या शेतावरती दगड आणि माती वाहून आलेली आहे। एकंदरीतच तुळजापूर तालुक्यामध्ये काल 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। या ठिकाणीच नाही तर शेतकऱ्याच्या अन्य पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर।